नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. डिसेंबर 2023 ची बॅक टेस्टिंग करणार आहे. डिसेंबर 2023 मध्ये मार्केट नॉर्मल चालतं का? बरेच लोक म्हणतात की इन्व्हेस्टर सुट्टी वाजतात, ह्या होतं त्या होतं. तर बघूया आपण नेमकं मार्केटमध्ये खरंच बिहेवियर वेगळं असतं का? बघा, माझं एक सरळ सरळ म्हणणं आहे, कोणी इन्व्हेस्टर सुट्टी असू द्या नाही तर काय असू द्या, पण मार्केटमध्ये स्टॉप लॉस हंटिंग ही होतच असते. त्याच्यामुळं आपल्याला काही फरक पडायला नको आहे. पण कन्क्लुजन वरती शेवट येऊया, असं पर्सनली तर माझं म्हणणं आहे. बघूया काय होतंय ते. व्हिडिओ कसा वाटला एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा. US 100 एक असं मार्केट आहे ज्याच्यामध्ये प्रॉफिटेबल होणं इझी आहे. ठीक आहे. हे बघा, आपल्याकडे 4 डिसेंबरचा चार्ट आहे. आपल्याला काय माहित नाही बाबा, बॅकचं काय दिसत नाही आपल्याकडं, पण इथलं दिसतंय. 5 डिसेंबर पासून सुरुवात करूया आपण. बघा, सिंपल आहे. मार्केटमध्ये मार्केट इथं चालू झालं, क्लोजिंग इथं आहे कालची, गेलं इथं एक रेड कॅन्डल आली. बरोबर, इथं रेड कॅन्डल येते, याचा अर्थ काय? क्लोजिंगच्या खाली मार्केटमध्ये सेलर ऍक्टिव्हेट झालेले आहेत. मार्केट वरती ब्रेकआउट दिला. मला सांगा, जरी ब्रेकआउट दिला असला तर डायरेक्टली सेल बनवणार आहे का आपण? अजिबात नाही. आपण कशी वाट बघणार आहे? प्रॉपर रिटेस्टची. का प्रॉपर रिटेस्टची वाट बघणार आहे? तर इथं रेड कॅन्डल आली होती ब्रेकआउटच्या अगोदर, मग इथं बनतो प्रॉपर रिटेस्ट. ह्याच्यासारखा परफेक्टेड आपल्याला शोधून सापडणार नाही. वरून सेल साईडला एंट्री मारली, इथला स्टॉप लॉस टार्गेट डायरेक्ट, इथलं 1:5 ट्रेड आहे, एकदम मस्त वाला. ठीक आहे. एक दिवस संपला. मी पटपट करणार आहे. तुम्हाला आय होप समजत असेल. या गोष्टी आता समजायला पाहिजेत. मी एवढं पटपट सांगतो तरी पण समजायला पाहिजे. जरी समजत नसेल तरी सुद्धा व्हिडिओ स्लो करून बघा, काही हरकत नाही. आणि अजून नसेल समजत तर बाकीचे व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सगळं समजून जाईल. 16,000 सायकोलॉजिकल नंबर. इथं मार्केट चालू झालं, इथून आलं खाली, ग्रीन कॅन्डल बनली, लोवर लोची प्राइस पण खाली आहे. क्लोजिंग प्राइसच्या खाली जर मार्केट अशा एवढ्या एवढ्या स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनवलं तर रिटेलर बाय साईडला ऍक्टिव्हेट होतात. आपण काय करणार आहे? फेप टाकणार आहे कुठून कुठपर्यंत, टॉप पासून बॉटम पर्यंत, आणि इथं 0.5 ला आपण सेल साईडला एंट्री बनवू शकतो इझिली. फिपची स्ट्रॅटेजी. ठीक आहे. या सगळ्या स्ट्रॅटेजी मागच्या जुन्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या, जुन्या म्हणजे आत्ताच्याच रिसेंट व्हिडिओमध्ये. आणि अजून बाकीच्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्या सगळ्या आपल्या फ्री कोर्समध्ये आहेत. मराठी रवी ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ओके, हा ट्रेड समजला असेल. बिनधास्त 7 डिसेंबरला येऊया. चालू झालं इथं, वरती गेलं, PSY आहे भरपूर, वरती खाली आलं. बघा, इंट्राडे लोचे स्टॉप लॉस क्लिअर केले आहेत. तरी पण जर ब्रेकडाऊन खाली केला असता तर आपण इथं ग्रीन कॅन्डल सोबत बाय साईडला एंट्री मारली असती, पण मार्केटमध्ये एंट्री बनत नाहीये. त्याच्यानंतर काय झालं? डे हायचा जाऊन मार्केटनं ब्रेकआउट केला. ब्रेकआउट झालं, मला सांगा, वरती PSY नंबर आहे, सेल साईडला पोझिशन बनवणार आहे का? नाही. PSY पासून सेलिंग आली, फिबनुसार एंट्री बनते, बाय साईडला 100% फिब येणार आहे इथं, आणि मार्केट अपसाईड मोमेंटम केलेला आहे. एकदम किरकोळ ट्रेड, सिंपल ट्रेड. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढचा दिवस 8 डिसेंबर चालू झालं, इथं वरती गेलं. तुम्हाला वाटेल PSYचा ब्रेकआउट झालेला आहे, चला सेल करू, पण इथं आहे क्लोजिंग प्राइस. बघा, मार्केटमध्ये आहे क्लोजिंग प्राइस. मग याच्यानंतर मार्केटमध्ये हा स्पाइक फिक्स येतो. रिझन, कारण क्लोजिंग पासून सेलिंग आलेली आहे. तुम्ही ऑलरेडी इथं फिप टाकून बाय साईडला एंट्री इथं बनवू शकताय. कशी बनवायची आहे त्यासाठी जुने व्हिडिओ सगळे बघून घ्या. अपसाईड मार्केटनं मुवमेंट केलेली आहे. त्यानंतर वरती ब्रेकआउट दिला, वरती काय लेवल नाहीयेत, मग मार्केटमध्ये स्टॉप लॉस डाऊन साईड अवेलेबल झाले, कारण PSYचा ऑलरेडी ब्रेकआउट केला. आता क्लोजिंगचा पण ब्रेकआउट केला, रिटेलर बाय करणार आहे, तर ऑब्व्हियसली मार्केट डाऊन साईड मोमेंटम करणार आहे. काय चुकी झालेलं नाहीये. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर बघा, आपल्याला वरच्या लेवल माहित नाही, लेफ्ट साईडच्या वरच्या लेवल माहित नाही. जर हा ऑल टाइम हाय असेल तर त्याच्यानुसार आपण सेल पोझिशन बनवणार नाही. पण जर ऑल टाइम हाय नसेल हा, तर इथं आपण काय करणार? वरती ब्रेकआउट दिला, रेड कॅन्डल आली, कन्फर्मेशन आहे. लो ब्रेक केलाय का? नाही. सेल एंट्री बनते का? अजिबात नाही. अजून एक रेड कॅन्डल आली, इथं लो ब्रेकआउट केलाय का? नाही. सेल एंट्री बनते का? अजिबात नाही. इथं रेड कॅन्डल आली, हिचा लो ब्रेकआउट आहे का? तिसरी, तिचा पण नाही. इथं जाऊन चौथीचा लो ब्रेकआउट आहे. अशी फालतू एंट्री बनवायची नसते. रेड कॅन्डल वर, रेड कॅन्डल वर, रेड कॅन्डल वर, असं मार्केट चालत असताना सेल साईड पोझिशन बनवायची नसते. कशाची वाट बघायची? प्रॉपर रिटेस्टची. हा झाला व्ही शेप मध्ये प्रॉपर रिटेस्ट, वरून सेल साईडला एंट्री, मार्केटमध्ये एवढं टार्गेट सफिशियंट आहे, जर हा ऑल टाइम हाय नसेल तर. ओके. पुढचा दिवस मी काय करतोय की बाबा, मार्केट चालतं की नाही सेम दाखवण्याचा प्रयत्न करतोय. इथून बघा, असं असं असं, ही क्लोजिंग प्राइस आहे. क्लोजिंग पासून काय आलेले? सेलिंग आले मार्केटमध्ये. एम पॅटर्न आहे. काय करणार आहे आपण? कन्फर्मेशन ग्रीन कॅन्डलची वाट बघणार आहे, किंवा इथून इथपर्यंत फिप मार्क करणार आहे. फिप मध्ये आलं तर बाय केलं असतं, नाही तर करायची काही गरज नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला एक मजा सांगतो, ज्यावेळेस मार्केटमध्ये अशी क्लोजिंग प्राइस असते, तिथून सेलिंग येते, डबल जाऊन सेलिंग येते, त्याच्यावर निघताना मार्केटमध्ये स्पाइक येतो. रिझन, रिटेलरचे स्टॉप लॉस सगळे वरती अवेलेबल असतात. मग याच्यानंतर वरती जाऊन परत एंट्र्या बनवायच्या नाही. प्रॉपर्टी जरी असला तरी हा ऑल टाइम हाय असू शकतो. अजून एक तुम्हाला इंटरनल गोष्ट सांगतो. इंटरनल बघा, इंटरनल गोष्ट काय? वरती गेलं मार्केट, इथून खाली आलं, बरोबर. पहिला मो सांगता, इथून खाली आलं. मग मला सांगा, इथून खाली आलं याचा अर्थ काय? इथं कोणती तरी लेवल आहे, बरोबर, किंवा रिसेंटची रेजिस्टन्स लेवल आहे. म्हणजे हा रेजिस्टन्स आहे. वरती गेलं, परत इथून रेड कॅन्डल येते, याचं मिनिंग काय? रेजिस्टन्स पासून सेलर ऍक्टिव्हेट होत आहेत. ओके. ही झाले इंटरनल
स्ट्रक्चर मार्केटचं जिथं रिटेलर इंट्राडेच्या लेवल पासून सेल साईडला ऍक्टिव्ह समजली इंट्राडेची लेवल इथं रेड कॅन्डल आल्या परत जाऊन तिथं रेड येते याचा अर्थ रिटेलर सेल करत आहेत वरती जाणार आहे मार्केट ठीक आहे सिंपल एकदम मार्केट मस्तपैकी वर गेलेलं आहे आता त्याच्या पुढं ज्यांना फास्ट वाटतंय त्यांनी स्लो करून बघा मी एवढं पटपट का दाखवतो 1 महिन्याची बॅक टेस्टिंग मला 10 मिनिटात करायची आहे त्याच्यामुळं 16,500ची लेवल 13 डिसेंबरला मार्केट चालू झालंय इथं आहे क्लोजिंग प्राइसची लेवल बरोबर ही क्लोजिंगची लेवल आहे मार्केट चालू झालं इथून वरती गेलं परत खाली आलं इथं म्हणला डब्ल्यू पॅटर्न एंट्री बनली पण कन्फर्मेशन कॅन्डल दिली नाही त्याच्यानंतर आलं झिक क्लोजिंग पासून सपोर्ट घेतलं ही एक झिक स्ट्रॅटेजी होती मी ऍडव्हान्स बॅच वाल्यांना फक्त आणि फक्त सांगितली होती ही बाय साईडची एंट्री मार्केटमध्ये बनत होती ओके ही स्ट्रॅटेजी थोडी जाऊ दे कधी तर बनते नाही समजलं तरी पण काय हरकत नाही जरी पाहिजे असेल तरी सांगा कमेंट बॉक्समध्ये बनवूया व्हिडिओ नो प्रॉब्लेम त्याच्यानंतर पुढं कुठं आहे इथं झालं वरती गेलं ही आहे क्लोजिंग प्राइस मार्केटची बरोबर आलं मार्केट खाली इथं बघा सपोर्टला सगळं ग्रीन 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 असं बंद असेल मार्केटमध्ये रिटेलर बाय करतात वरून फिप टाकायची फिप मध्ये आलं तर सेल करायचं नाही आलं एंट्री अवॉइड या दिवशी मार्केटनं एंट्री दिलेली नाही त्याच्यानंतर परत जाऊन इथं फिप मध्ये सेल साईडला एंट्री बनते पण हा क्लोजिंग प्राइसचा ब्रेकडाऊन केला होता त्याच्यामुळे इथं मी पर्सनली तर सेल साईडला पोझिशन बनवली नसते लिक्विडिटी संपलेली आहे बघा इथं तुम्हाला दिसत असेल जर इथं कोणी सेल केला असेल तर त्यांची लिक्विडिटी मार्केटनं इथं घेतली आणि चांगला फॉल केला नो प्रॉब्लेम त्यानंतर पुढं इथं प्रॉपर्टीची एक एंट्री बनते बघा खाली हा बघा PSYचा ब्रेकडाऊन हा प्रॉपर रिटेस्ट इथं बाय साईडला एंट्री बनते पण एवढं टार्गेट घेण्यात काय अर्थ नाही पण मी डायरेक्शन तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय आता पुढं असं बॅक टेस्टिंग तुम्हाला जमली पाहिजे माहितीये का पटपट पटपट अशी बॅक टेस्टिंग कधी जमते माहितीये का ज्यावेळेस तुमची अनएक्सपिरियन्स जो आहे ना तो भरपूर आहे मार्केटला तुम्ही भरपूर वेळा बॅक टेस्ट केला मला वाटतं ही अशी बॅक टेस्टिंग मी 500 वेळा करत असेल खरं सांगतो तुम्हाला म्हणजे खोटं बोलत नाहीये की करावं लागतं असं त्यावेळेस फास्ट बॅक टेस्टिंग करता येते बघा इथे एक रेजिस्टन्स लेवल आहे पहिले रेड कॅन्डल रेजिस्टन्स आले रिटेलर काय करणार सेल करणार वरती एक रेजिस्टन्स आहे ह्याच्यावर गेलं की सेलच करणार ज्यावेळेस मार्केट ह्याच्यावर सस्टेन होईल त्यावेळेस रिटेलर बाय साईडला पोझिशन बनवायला चालू करतात आणि मग हा मार्केटमध्ये मुवमेंट येतं त्याच्यानंतर असा बघा पॅटर्न हा झाला कोणता कप अँड हँडल पॅटर्न झालेला आहे ठीक आहे त्यानुसार एंट्री बनते इथं बाय साईडला एंट्री इथं बनली बरोबर स्टॉप लॉस या ग्रीन कॅनलच्या खाली मार्केटनं एक्झॅक्टली स्टॉप लॉस स्वीप केला आणि त्याच्यानंतर मुवमेंट केली अशा वेळेस असं प्रकारे घाण एखाद्या वेळेस करतं मार्केट ठीक आहे मान्य करायचं आपण काय टेन्शन घ्यायचं नाही एसएल झाला एसएल घ्यायचं बाहेर निघायचं पण मार्केटची डायरेक्शन बघा मला सांगा ज्यांनी कप अँड हँडल पॅटर्न बघून सेल केलाय त्यांना हाकलून दिलं की नाही हे महत्वाचं मी काय दाखवायला आलोय स्टॉप लॉस हंटिंग होते की नाही हे दाखवणं माझं काम आहे त्यानंतर मार्केटची क्लोजिंग कुठं आहे तुम्हाला मला वाटतंय मी एवढं पटपट सांगतो तुम्हाला क्लोजिंग सुद्धा समजत नसेल मार्केटची कुठं आहे पण मला पटपट सवय लागलेली आहे ओके इथं क्लोजिंग आहे मार्केटची हा डे हाय आहे मार्केटचा बघा सिंपल मार्केटमध्ये काय झालं वरती गेलं सेलिंग आली कुठून डे हाय पासून मार्केटमध्ये रिटेलर सेल करणार वरती गेलं मार्केट ज्यांनी ह्याच्यावरती बाय केलं त्यांना या मूव मध्ये हाकलून दिलं परत बघा इथे छोटासा रिटेस्ट मारणार परत मार्केटनं अपसाइड मोमेंटम केलेलं आहे ह्याच्यानंतर ही मोमेंटम पकडणं एवढं इझी नाहीये आता पुढे बघा किती चालू झाला 19 डिसेंबर ओके बघा आता इथून पुढे 15 तारखेच्या पुढे मार्केट आलेलं आहे तुम्हाला दिसत असेल ट्रेड इझिली बनत नाहीयेत समजतं का तुम्हाला 15 डिसेंबरच्या पुढे ट्रेड इझिली बनत नाहीयेत बघा मार्केटमध्ये असं मला तर दिसायला लागलेलं आहे ह्याच्यानंतर गेलं डे हायचा डायरेक्टली ब्रेकआउट केला मला सांगा ब्रेकआउट नंतर रेड कॅन्डल आली असती कन्फर्मेशन छोटीशी तर सेल साईडला एंट्री मारली असती एवढे मोठे बदाडे कॅन्डल आल्यानंतर सेल साईडला कोण एंट्री मारल 3 ग्रीन कॅन्डलला एकटीने खाऊन टाकलं याचा अर्थ रँडम रिटेलर काय करणार सेलच करणार आपण करणार का सेल आपण काय करणार निवांत पाहून जपायचं त्यानंतर ज्या वेळेस मार्केटमध्ये अशा प्रकारे ब्रेकआउट प्रॉपर रिटेस्ट बनतो त्यावेळेस आपण इथं वरती सेल साईडला एंट्री बनवू शकतो मार्केटमध्ये ठीक आहे तुम्हाला वाटतं झाल्यानंतर कोण पण दाखवतो हे ट्रेड आपण सेम दररोज हेच कॅप्चर करतोय नवीन काय करतोय आपण अजिबात नाही करत हे बघा हे क्लोजिंग प्राइस गेलं मार्केटवरती क्लोजिंगला रेड कॅन्डल आले काय करणार रिटेलर लोक मला सांगा काय करतील रिटेलर क्लोजिंगच्या इथं रेड कॅन्डल आले सेल करणार आहेत त्यांचे स्टॉप लॉस कुठे अवेलेबल होतील अपसाइड अवेलेबल होतील रेड कॅन्डल आली सेल रेड सेल ओके ही रेजिस्टन्स लेवल आहे ह्याच्यावरती मार्केट दर असं सस्टेन करतं रिटेलर काय करणार आहे बाय साईडला पोझिशन बनवणार आहेत त्यांना काय दिसेल बघा तुम्हाला दाखवतो मी रिटेलरला काय दिसतं सगळं सांगतो तुम्हाला बघा ब्रेकआउट हे बघा दिसतोय का इथं एक चॅनल क्रिएट झालेला मार्केटमध्ये त्या चॅनलच्या ब्रेकआउटवरती परत ते बाय करतील त्यांनी बाय केला की हे घ्या एवढ्या दिवसात ज्यांनी बाय करून ठेवले होते त्यांना एका दिवशी मर्डर केला मार्केटनं सिंपल आहे मार्केट ठीक आहे अजून काय लेवल आहे यानंतर हा दिवस कुठे गेला रंगवी इकडे सेलिंग आहे ग्रीन कॅन्डल इथं चालू झाली जाऊन लो ब्रेकडाऊन केला सरळ असा लो ब्रेकडाऊन ज्यावेळेस होतो त्यावेळेस मी तर बाय साईडला एंट्री मारतो मार्केटमध्ये एवढं 40 पिपचं एसेल आणि हा बघा 181 गेलंय का नाही हा एसेल आपल्याला खावाच लागेल
ओके. हा एसएल आपण खाणार 100% खाणार. खोटं बोलायचं काय काम नाही. एसएल पण होतात बाबा. मी काय असं दाखवणार नाही सगळे वडले टार्गेट. नाहीतर तुम्हाला मग चिपकवलं असतं इथं हे बघा असं सेल साईडला घ्या आणि 100 असलं मी फालतू गोष्टी तर कधी तुम्हाला दाखवणार नाही. दाखवल्या तर 4 कमेंट बॉक्स मध्ये शिवाय टाका मला पण. ओके. नो प्रॉब्लेम. पुढे बघूया. हे बघा. इथं आलं मार्केट चालू झालं. त्यानंतर काय म्हणला एम पॅटर्न म्हणला कन्फर्मेशन कॅन्डल शिवाली ग्रीन. ओके. स्टॉप लॉस लोचा. ओके. टार्गेट इथलं हायचं किती गेलं मार्केट 1 वाटाने सुद्धा गेलं नाही. ठीक आहे. हा पण एसएल आपल्याला मार्केटमध्ये कन्सिडर करावा लागेल. ठीक आहे. हा पण एसएल आपण एसएलच घेणार आहे. खोटं बोलायचं काही काम नाही. स्टॉप लॉस हंटिंग झाली का बाबा नो बघा इथं क्लोजिंग प्राइस आहे मार्केटमध्ये काहीतरी रिझन पाहिजेच या गोष्टीला मला पाहू द्या. 16,500 वरती 17. ठीक आहे. काय सुद्धा रिझन नाही. डिसेंबरचं बिहेवियर म्हणू शकतो या मार्केटला आपण. ओके. तरी पण चला एक अजून दाखवतो तुम्हाला मी. अजून एक गोष्ट दाखवतो. हा जर एम पॅटर्न आहे ठीक आहे. ह्या बाय साईडला गेलं नाही बरोबर. त्यानंतर हा काय हो एमचा रिटेस्ट आहे का बघा. नेकलाईनचा रिटेस्ट दिसतोय का तुम्हाला. एक्झॅक्टली नेकलाईनचा रिटेस्ट झालाय. त्यानंतर बघा जे नेकलाईनच्या इथं स्टॉप लॉस लागले असतील प्रॉपर टॅक्सचे जे स्टॉप लॉस लागले असतील ते हाकलून दिलेत. मार्केटमध्ये स्टॉप लॉस हंटिंग 100% होते ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर ही रेजिस्टन्स लेवल वरती बघा ह्या सगळ्या ही पण रेजिस्टन्स लेवलच आहे. जरी इथं डे हायचा ब्रेकआउट केला तरी वरती बघा एवढा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. रिटेलर सेलच करणार आहेत बरोबर. अशा वेळेस एंट्री बनवायची नाही. एम पॅटर्न बनवू द्यायचा त्याच्यानुसार मग बाय डायरेक्शनला एंट्री तुम्ही प्लॅन करू शकता. वरती गेलं मार्केट ठीक आहे नो प्रॉब्लेम. ह्याच्यानंतर पुढचा दिवस किती झाला 27 डिसेंबर संपत आला महिना की 11 मिनिटात महिना संपला. किती भारी वाटतंय. आता बघा ह्याचा डे हायचा ब्रेकआउट केला इथं बरोबर. इथं काय प्रॉब्लेम आहे बाबा सेल करायला काय सुद्धा नाही कारण डायरेक्टली ब्रेकआउट केलेला आहे. हायचा स्टॉप लॉस बघा स्टॉप लॉस स्वीप केलेला नाही मार्केटनं थोडासा बफर ठेवायचा आणि बिंदास मार्केटनं चांगलं टार्गेट मारलेलं आहे. एकदम सिंपल आहे समजलं असेल तुम्हाला. त्यानंतर बघा ही क्लोजिंग प्राइस किती 28 डिसेंबर झाला. क्लोजिंग प्राइस मार्केट आलं क्लोजिंग पासून सपोर्ट घेतोय सरळ सर फिप टाकायची फिप मध्ये सेल साईडला इथं एंट्री बनते. ठीक आहे. एंट्री बनते. स्टॉप लॉस हंटिंग झाली का 100% झाली. त्यानंतर पुढचा दिवस किती 29 डिसेंबर. हे बघा मार्केट चालू झालं इथं क्लोजिंग प्राइस आहे मार्केटची. क्लोजिंगच्या वरती सस्टेन करते कोण ऍक्टिव्ह होणार आहे बाहेर ऍक्टिव्ह होणार आहेत. मार्केट कुठे जायला पाहिजे खाली जायला पाहिजे आणि बिंदास मार्केटनं चांगला फॉल केला आहे. तुम्हाला वाटत असेल हा डब्ल्यू वर्क काय झाला मला तुम्हाला सांगतो मी. मार्केटमध्ये ज्यावेळेस असा घाण फॉल होतो त्यावेळेस कोणाचा विश्वासच बसत नाही की मार्केट वरती येईल. पॅटर्न वर्क होईल असं त्यांना वाटत नाही. त्याच्यामुळे मार्केटमध्ये पॅटर्न कधी कधी वर्क पण होतात ज्यावेळेस असं मार्केट घाण बिहेवियर करतं त्यावेळेस. ओके. हा होता 30 डिसेंबर. पुढे चालू झाला 2 जानेवारी. एकदम सिंपल. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर अशा प्रकारे एवढी फास्ट बॅक टेस्टिंग पण तुम्हाला करता आली पाहिजे. पण हे कधी येते ज्यावेळी तुम्ही 1000-2000 वेळा बॅक टेस्ट चार्टला केलं असते. माझा हे चार्ट सगळे पाठात ऑलरेडी पण मार्केट खूप दिवसापासून बघतो आणि मी त्याला बॅक टेस्टिंग पण भरपूर वेळा करतो. महिन्यातून मी म्हणतो आठवड्यातून 4-4 5-5 वेळा बॅक टेस्टिंग होते. ठीक आहे. सॅटर्डे संडे तर काय काम नसतं. बॅक टेस्टिंग हेच काम आहे आपल्याला. मार्केटमध्ये काय वेगळं होतंय का काय बिहेवियर वेगळा आहे का. तर बरं कन्क्लुजन वरती येऊया बाबांनो. कन्क्लुजन माझ्याकडे एकच आहे. स्टॉप लॉस हंटिंग तर होते पण बघा कधी कधी असे स्टॉप लॉस स्वीप करते मार्केट. ठीक आहे. स्टॉप लॉस स्वीप करते. ह्याच्यावरती उपाय काय आहे. स्टॉप लॉस मोठे लावा असं तर म्हणणार नाही. थोडंसं स्ट्रिक्टली फॉलो करा. ट्रेड कमी करा. बस किती दिवस राहिले 15 दिवस आहेत ना ट्रेड कमी करा. नो प्रॉब्लेम. बाकी तर सगळं वर्क होतंय. अॅक्युरसी काय एवढे घाण पण नाही. अॅक्युरसी चांगलीच येणार आपली. 1-2 ट्रेड एका दुसरा लॉस होऊन जाईल मार्केट थोडंसं घाण झालं तर. बाकी चांगलं असेल चांगलं दिसलं बिंदास ट्रेड दाबायचा लाजायचं नाही. फक्त ओव्हर ट्रेडिंग करायची नाही. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ फास्ट वाटला स्लो करून बघा. नो प्रॉब्लेम. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.